गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आजचा दिवस की नाही आमच्यासाठी खूप जास्त खास आहे. कारण हे जे सुंदर आयुष्य आम्ही जगतोय आणि जगण्याचा आनंद घेतोय, तर असे आमचे जन्मदाते म्हणजेच माझे वडील, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यासाठीच ही घाई गडबड चाललेली. असं काही लवकरच उठलं, ते सगळं आवरून घेतलं, स्वयंपाक वगैरे, आणि त्यानंतर तिला न्यायचं होतं मला बाहेर. तिला थोडी शॉपिंग करायची होती, कारण कॉलेजसाठी तिला काही कॉस्ट्युम लागणार होते, ड्रेस लागणार होती, तेच करायचं होतं आणि ते अर्जंट होतं, कारण दुसऱ्याच दिवशी होतं आणि संध्याकाळी बर्थडेचं सेलिब्रेशन होतं. त्यामुळे मग संध्याकाळी काही बाहेर जाणं जमणार नव्हतं. तर तिला असं काही व्हाईट कलरचा शर्ट आणि पॅन्ट वगैरे, ट्राउझर असं काहीतरी घ्यायचं होतं, 2-3 वस्तू. मग त्यासाठीच बाहेर गेलो होतो. म्हटलं चला. मग काय, पण बाहेर गेल्यानंतर शॉपिंग आपली वाढतच जाते. पण मी की नाही घरीच दम दिला होता की अगदी जायचं आणि यायचं, कारण संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचं आहे बाबांकडे. मग दीदी पण माझी जरा तिने आवरतेच घेतलं, पटापट तिची शॉपिंग केली आणि क्वालिटी खूप छान होती आणि फक्त 1000 रुपयात हा ड्रेस बसलेला होता. म्हटलं चला, पटकन मग निघालो आणि चटकन आवरलं सगळं शॉपिंग आणि लगेच परत आलो. दुपारच्या वेळचं हे नाशिक भरपूर असं ऊन होतं, त्यामुळे आम्ही चांगलं चेहरा वगैरे कव्हर करून गेलो होतो बाहेर. त्यानंतर पटकन घरी आलो, कपडे वगैरे चेंज केले आणि लागलीच मग आले आमचे मामाश्री. तर मामाश्रींचा असा प्लॅन होता की आज बाबांना सांगितलेलंच नाही की त्यांचा बर्थडे असं, कारण कोणीच त्यांना कॉल वगैरे आम्ही केलेला नव्हता. आणि मग निघालो बाबांकडे जायला. चलो रे चलो रे चलो रे, हमारे दामाद जी क्यों नहीं आए? दामाद जी को काम था. ये चलो, आता तू ब्लॉग बघायचा हा, आणि पप्पांना पण दाखवायचा. नाही, प्लॅनिंग करणार आपण. इकडे आमच्या बाबांच्या बर्थडेला या. आमची ताई. हा चला तू. बाबा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. ए सोनू, चल पटकन भेट रे. राज, भेट ना बाबांना. बर्थडे विश कर. बेटा तू पण भेटून घे बाई. तू पण अगं राहू दे बाळा. किती वर्षाचे झाले म्हणे. खूप आनंद वाटतोय. आया बाबांना भेट. बसलाय बाळा, बसलाय. माहिती भेटली का? बाबा बर्थडे विश करा रे बाई. माय बाई आई आहे ना. हा ना. बहिणीला दाखवा बाबा, बहिणीला दाखवा. हा माहित आहे. बाबा तर आमचे खूप जास्त खुश झाले आणि त्यांना सरप्राईज मिळालं, त्यामुळे अजूनच जास्त ते आनंदी झाले की अरे एकदम कसे हे सगळे आले. आणि सकाळपासून ताई विश करण्यासाठी थांबली होती आमच्यासाठी, कारण कुणाचं काही होऊन जाते, पण ताई की नाही दरवर्षी म्हणजे अगदी न चुकता बाबांना कॉल करते, वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आणि यावर्षी तिला थांबून ठेवलं होतं दादाने पण, की कोणीच काही कॉल वगैरे करायचं नाही बाबांना. त्याचं हे सगळं प्लॅनिंग होतं की आपण त्यांना सरप्राईज देऊया संध्याकाळी आणि सगळे एकत्र जमूया, केक कटिंग वगैरे करूया. म्हटलं ठीक आहे. मग काय, मुलं वगैरे सगळे आमचे जमले, आम्ही एकत्र आलो सगळेजण आणि त्यानंतर केक वगैरे कट करायचा होता बाबांना. बाबा आमचे बनियानवरच बसलेले होते, त्यांना माहितीच नाही. आणि मग त्यांना शर्ट वगैरे दिला घालायला, छान तयारी केली आणि त्यानंतर मग केक कटिंग वगैरे करणार होतो. तर इकडे आता तेच आमची तयारी चाललेली होती. तर बाबा बसले तसेच. आता आमचा आग्रह होता की तुम्ही शर्ट तरी घाला. बाबांना काहीच माहित नसतं की काय चाललंय, फोटो काढले जात आहे किंवा काय शूट होतंय, काहीच नाही आमच्या बाबांना, त्या गोष्टींची काही घेणं देणं नसतं. तर मग पटकन दादाने शर्ट पण आणला आणि मग त्यानंतर मग बाबा तयार झाले आमचे आणि आता मस्त असं बर्थडे आम्ही सेलिब्रेट करणार होतो. आणि असं कधी आम्ही एकत्र जमलो किंवा असं काही कार्यक्रम असला तर त्यावेळेस आईची नेहमीच आम्हाला उणीव भासत असते. आईची खूप जास्त आठवण येते आम्हाला त्यावेळेस. आधी बाबा गावी राहायचे आणि दादा पण आता इकडे चाललेत ते राहायला. आणि अधूनमधून आम्ही असं प्लॅनिंग करत असतो मग, की त्या निमित्ताने एकत्र येणं पण होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवणीत आपण जपून ठेवतो. कारण आता बाबांचंही म्हणजे वय खूप झालंय, वडिलांचं माझ्या 82 वर्षाचे आहेत ते. आणि त्यांनी आयुष्यभर की नाही कष्टच केलेत. ते जरी शिक्षक होते आणि आपल्याला वाटतं की
त्यांना पगार असेल, त्यांनी भरपूर लाईफ एन्जॉय केलं असेल, पण तसं काही नाही आहे. त्यांच्यावर जबाबदाऱ्या खूप जास्त होत्या. खूप जास्त मोठा परिवार होता. त्यामुळे त्यांनी त्यांची लाईफ खूप अशी लक्झरियस किंवा काय असं खूप स्पेशल ते जास्त काही त्यांनी घालवलेली नाही आहे. तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आता आम्ही सगळे आहोत, सगळे सक्षम आणि व्यवस्थित आम्ही त्यांना ते देऊ शकतो तेवढा आनंद. तर छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद असतो आणि मग आता म्हटलं चला त्यांचा आजचा दिवस मस्त असा स्पेशल करूया म्हटलं आणि त्यासाठीच सगळे आम्ही एकत्र जमलेलो होतो. तर इकडे आता मुलींनी वगैरे औक्षण केलं, आम्ही केलं आणि बाबांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केक कटिंग करणार होतो. वडील आमच्या की नाही आधीपासूनच खूप जास्त खंबीर होते बरं का. त्यांना त्यांच्या खूप कमी वयामध्ये आई-वडिलांची साथ सुटली. म्हणजे आई-वडील लवकर वारले त्यांचे. त्यानंतर भाऊ होते ते पण लवकर वारले. त्यामुळे वडील एकटेच राहिले आणि एकट्याने सगळ्या गोष्टी पार केल्या त्यांनी. पार पाडल्या म्हणजे मुलींची लग्न असो, मुलांची लग्न असो, कुठल्याही गोष्टी असो. तर खूप जास्त त्यांना कोणाचा सहवास लाभलेला नाहीये. रिलेटिव्ह म्हणा किंवा काका वगैरे, मामा ह्या गोष्टी त्यांना जास्त नाहीयेत म्हणजे नातेवाईकांच्या आणि त्यामुळे त्यांनी जे काही केलं त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी एकट्यानेच केलेलं आहे आणि त्यामुळे ते कदाचित खूप जास्त खंबीर होते. त्यांनी आम्हालाही तसंच बनवलंय, की कुठलंही संकट आलं तरी त्या संकटावर कशी मात करायची आणि किती खंबीरपणे उभं राहायचं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकलोयत. त्यांना बघून शिकलोयत. खूप जास्त गोष्टी आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळालेल्या आहेत आणि आम्ही कायम त्यांचे ऋणी राहणार, आयुष्यभर त्यांचे आभारी राहणार आहेत. कारण त्यांनी आम्हाला खूप चांगले संस्कार दिलेत, खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी शिकवल्यात आणि खूप चांगलं लाईफ त्यांनी आम्हाला दिलेलं होतं, की ज्या गोष्टी आजही आम्ही विसरत नाहीत आणि कुठल्याही परिस्थितीवर कशी मात करायची आणि कुठल्याही परिस्थितीतनं कसं निघायचं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं शिकलोयत. आता काय केक कटिंग वगैरे झालेली होती आणि बाबा सगळ्यांना सांगत होते, की केक घ्या सगळ्यांनी आणि खाऊन टाका इथेच कारण एवढा केक काही आमच्याकडनं संपणार नाहीये. मग काय आमची मैफिल बसली आणि आमच्याकडे ना सगळ्याच मुलांना केक जास्तच आवडतो. त्यामुळे मग इथे त्यांचं चाललेलं होतं. सगळ्यांनी चांगला भरून-भरून केक खाल्ला आणि आता ना असं एक गोष्ट अजून घडणार होती, की आज बाबांचे जावई पण येणार होते. म्हणजे आमच्यासोबत आमच्या मैफिलीत ते जास्त काही रमत नाही आमच्यामध्ये पण कधीतरी येतात आणि आज फर्स्ट टाइम असं होणार होतं की हा जो बर्थडेचा सेलिब्रेशन आहे त्यामध्ये ते येणार होते पण केक कटिंगला काही ते आलेच नाही. शेवटी फक्त आम्ही बाहेर जाणार होतो. आता छोटंसं अजून एक सरप्राईज म्हणजे बाहेर बाबांना जेवायला नेणार होतो आणि त्यासाठीच मग सगळेजण एकत्र जमलेलो होतो. म्हटलं बर्थडे घरीच सेलिब्रेट करूया आणि बाहेर जेवायला वगैरे जाऊया म्हटलं. असं आमचं प्लॅनिंग होतं. मग इकडे केक वगैरे संपवला सगळ्यांनी आणि त्यानंतर मग निघणार होतो आणि आहो सुद्धा येणार होते. आता बाबांचे जावई म्हणजे माझे मिस्टरच आणि ते काही खूप जास्त आमच्यात येत नाही. ते म्हणतात चला चालू द्या तुमचं आणि मला काम आहेत म्हणजे जॉबमुळेच त्यांना पण वेळ मिळत नाही. बऱ्याच वेळा असं होऊन जातं आणि आज मात्र सुट्टीचाही दिवस होता, संध्याकाळी वेळ होता. मग म्हटलं चला आता केक वगैरे खाऊन मुलांचं चांगलंच चाललेलं होतं, गप्पा गोष्टी, गंमत, एन्जॉय आणि बाबांना तर असं घर भरलेलं नेहमीच आवडतं बरं का. मग काय सगळं झालं आणि मग आता जेवणाची वेळ पण झाली होती. 8 वाजले होते. आहो पण आले होते. आम्ही सगळे निघालो आणि गाडीतनंच सगळेजण गेलो. मग आम्ही ताईची पण गाडी होती. सगळेजण असे एकत्र आम्ही गेलो आणि इकडे व्हरांडा हॉटेलला आधी पण एकदा आपण आलेलो आहे. मी ब्लॉग पण टाकलेला आहे. तर त्या ठिकाणी जमलो सगळेजण आणि बाबांना इथला ॲम्बियन्स खूप जास्त आवडला. छान वाईब्स आहेत आणि ते फर्स्ट टाईम आलेले होते इकडे. आता थोडंसं त्यांना चालायला प्रॉब्लेम होतो, हळूहळू चालतात ते. त्यानंतर मग आलो आणि इकडे एक मोठाच टेबल आम्ही बुक केलेला होता. तिकडेच आम्ही बसलो. तर या ठिकाणी मग ऑर्डर वगैरे देणं सगळं चाललेलं होतं. आता ज्याला जे खायचं होतं ते ऑर्डर देणं चाललेलं होतं, की ज्यांना नॉनव्हेज खायचं ते नॉनव्हेज खा आणि ज्यांना व्हेज खायचं त्यांनी व्हेज ऑर्डर करा. तर असं काही इकडे आता चाललेलं होतं आमचं आणि त्यातच की नाही एक गंमत सांगते तुम्हाला. तिकडे आता मराठी अभिनेत्री आहेत गिरिजा ओक म्हणून, तर त्या पण तिकडे आलेल्या होत्या. म्हणजे आता थोड्या वेळाने दिसेलच तुम्हाला. तर त्या पण तिकडे जेवणासाठीच आलेल्या होत्या आणि शूट वगैरेसाठी मे बी आलेल्या असतील. मग म्हटलं चला आपण त्यांच्यासोबत मस्त गप्पा वगैरे केल्या. तर ते काही शूट घेतलं गेलं नाही माझ्याकडनं. मग नंतर आम्ही फोटोज वगैरे त्यांच्यासोबत क्लिक केले. इकडे ते जेवणात आपण सूप मागवलं होतं, मटन सूप. त्यानंतर बरंच काही काही मागवलं होतं. ते सगळं आता आम्हाला फस्त करायचं होतं आणि म्हटलं चला आधी आपण निवांत जेवण करून घेऊया आणि त्यानंतर त्यांना भेटूया म्हटलं. तर अचानकच असं आम्हाला दिसल्या त्या तिकडे आलेल्या आणि आम्हाला असं वाटलं की गिरिजा ओक सारख्या दिसणाऱ्या कोणीतरी लेडीज आहेत. पण नंतर व्यवस्थित बघितल्यावर लक्षात आलं की अरे ह्या तर गिरिजा ओकच आहेत आणि मग मी त्यांच्याशी जाऊन बोलले वगैरे. त्यांना बोलले की फोटोज वगैरे किंवा शूट घेऊ शकते का? मग त्या हो बोलल्या आणि खूप छान बोलल्या, प्रेमाने बोलल्या आमच्याशी. त्यानंतर म्हटलं चला आता जेवण वगैरे आटोपली की मग जाऊया म्हटलं. आणि तुम्हाला सांगते त्या जेवढ्या स्क्रीनवर दिसतात ना त्यापेक्षा म्हणजे त्याहीपेक्षा खूप जास्त प्रत्यक्षात जास्त सुंदर आहेत त्या दिसायला. तर
म्हटलं चला आपल्याला पहिल्यांदाच अशी अभिनेत्रीची भेट झालेली आहे आणि मग तर फोटो तर बनतोच. फोटो काढायला सगळेच आम्ही उत्सुक होतो आणि मग त्यांच्यासोबत फोटोज वगैरे काढल्या, गप्पा मारल्या आणि मग त्यानंतर ते त्यांच्या कामानिमित्त परत निघाल्या. त्यांच्यासोबत की नाही अजून अनेक कलाकार होते, 2-3 जण जेंट्स. पण काय होऊन जातं ना की सिरियल्समध्ये वगैरे असतात ते लोकं आणि आपल्याला स्क्रीनवर बघायची सवय असते, तर प्रत्यक्षात आल्यानंतर खूप लवकर आपण असं ओळखू शकत नाही. मे बी त्यांना मेकअप वगैरे नसतो आणि ज्यावेळेस ते स्क्रीनवर आपल्याला दिसतात तर त्यावेळेस त्यांना मेकअप असतो, त्यामुळे पण होतात ह्या गोष्टी. आणि बघा इकडे आता आलेल्या आहेत त्या आणि त्यानंतर मग त्यात आम्ही पण त्यांच्याशी गप्पा वगैरे केल्या आणि फोटोज वगैरे मग क्लिक केले आणि म्हटलं चला नकळतपणे झालेली भेट आणि जे काही वेगळाच आनंद देऊन जातं, सगळेच आम्ही खुश झालो. आणि त्यानंतर म्हटलं चला आपण आता आपलं जेवण वगैरे आटपून घेऊया आणि निघूया घरी, कारण बराचसा वेळ झाला होता. जवळ-जवळ 9:45-10 वाजले होते. आणि त्यानंतर मग आम्ही फोटोशूट वगैरे केलं आमचं मुलींचं, बाबांसोबत. बराच वेळ एन्जॉय केलं त्या ठिकाणी आणि त्यानंतर मग आम्ही पण निघालो घरी यायला. म्हटलं चला कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलांचं कॉलेज आणि ट्युशन्स वगैरे हे सगळं असतं, त्यामुळे मग जास्त वेळ काही आम्ही इकडे घालवला नाही. बाहेरचा असा नजारा आहे, खूप छान वाटतं आणि इकडे फोटो वगैरे खूप छान येतात बरं का. आणि छान आहे इथले ॲम्बियन्स, आम्हाला खूप जास्त आवडतं. जेवण पण खूप छान आहे, टेस्टी आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.